ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक गावांना पुराचा पाण्याचा वेढा बसला होता. जिल्ह्यातील 93 मंडळापैकी तब्बल 69 मंडळात अतिवृष्टी झाली. याचा फटका लोहा कंधार मतदारसंघाला सुद्धा अधिक बसलाय आणि लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आपल्यासोबत. काय सांगाल सर, गेल्या 3 दिवसापासून जे आहे ते आपण पाहणी करताय, लोकांशी भेटीगाठी काय परिस्थिती आहे? परिस्थिती अतिशय वाईट आहे. कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये 284 मिलीमीटर पाऊस तोही 6 तासामध्ये झालेला आहे. म्हणजे वर्षभराचा पाऊस 6 तासात झाला. त्यामुळं नदी नाल्यांना समुद्राचं स्वरूप आलं होतं. जमिनी पूर्णतः खरडून गेल्या. अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. त्यांचं खायचं अन्न देखील भिजून गेलं. तुम्हाला एक आणखी चमत्कार सांगतो. लोह्यामध्ये गोल्डन सिटी नावाची एरिया आहे, नाव गोल्डन सिटी आहे. तिथे 100-125 मोटरसायकली पाण्यात होऊन गेल्या. काही ठिकाणी जनावरं वाहून गेले. म्हणजे एवढं चित्र विचित्र होऊन गेलं की माणसाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. इतकी वाईट परिस्थिती. मी तर म्हणतो माझ्या जन्मापासून बघितलं नाही. माझं स्वतःचं गाव चिखली, या गावामध्ये पाणी कधीच आलं नाही. कारण जी नाले आहेत ते गावाच्या फार लांब आहेत. परंतु पाणी आलं कसं, कुठून आलं आणि कमरेच्या वर पाणी गावामध्ये शिरलं. तिथे 6 जनावरं वाहून गेले, बैलगाडी वाहून गेली. हे एकंदरीत पूर्ण तालुक्यामध्ये आपण जर बघितलं की कंधार तालुक्यामध्ये 7 मंडळ आहेत. 7ही मंडळामध्ये 275, 284. लोहा तालुक्यामध्ये 6 मंडळ आहेत, तिथं 284, 204, 205 या पद्धतीनं पाऊस. आणि त्याला काय बोलावं, इतकं भयानक चित्र निर्माण झालं. मी स्वतः पावसामध्ये होतो. पावसातनं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना फोन लावला. त्यांनी लागलीच फोन घेतला, संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांना बोललो, त्यांनी फोन घेतला, त्यांनी सूचना दिल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना बोललो, कृषी मंत्री दत्तामामा भरणे साहेबांना बोललो. या सगळ्यांनी सूचना दिल्या. आता वास्तविक 100% जमिनीचं नुकसान झालेलं आहे. माझी शासनाकडे एक विनंती आहे की सरकारी मोजमापाच्या नुसार किंवा सरकारी नियमाच्या नुसार जी काही मदत मिळते ती मिळेल. पण नदीकाठची, नाल्याकाठची त्यांना विशेष बाब म्हणून पॅकेज दिलं पाहिजे. कारण एखादा पहाड जर असेल, त्या पहाडावरचे दगडं मुरुम त्याच्या शेतामध्ये भरला आणि माती वाहून गेली, असं चित्र निर्माण झालं. ज्यांची जनावरं वाहून गेली, खूप मोठी परिस्थिती निर्माण झाली. घरं, आपण जर आमच्या इकडं भूकमारी बघितली तर तलावाने पूर्ण वेढल्या गेलं. गेल्या अनेक वर्षापासूनची त्यांची मागणी आहे की आमच्या गावचं पुनर्वसन झालं पाहिजे. दुर्दैवाने ते होत नाही. साधारण पाऊस पडला तरी त्यांच्या घरामध्ये पाऊस चालतो. आता कालचा तर पाऊस हा धुवाधार, मुसळधार, ज्याला जेवढ्या उपमा द्याल तेवढ्या कमी आहेत. आणि आम्ही पोहोचलो, प्रशासनही माझ्यासोबत होतं. रात्री त्यांना आम्ही शाळेत शिफ्ट केलं. गुरुद्वाऱ्याकडनं त्याची जेवायची व्यवस्था केली. आणि आमच्या एका भगिनीला डिलिव्हरीच्या वेदना होत होत्या. त्यांना कसं बसं आम्हाला बाहेर काढून हे करावं लागलं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. लोह्याला सिद्धार्थनगरमध्ये माझ्या 2-3 भगिनीची डिलिव्हरी झाली आणि लेकरं असे घेऊन उभे आहेत आणि पाणी त्यांच्या कमरेच्या वर आहे. तिथं आमचे नगरसेवक भास्कर पवार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जाऊन अक्षरशः बालकांना घेऊन आणि त्या महिला भगिनीला घेऊन आणलं, नगरपालिकेत शिफ्ट केलं. आम्ही त्याच्यानंतर त्यांना मेडिकल ट्रीटमेंट दिली. अनेक घरामध्ये पाणी जाऊन त्यांचं धान्य भिजून गेलं, त्याला आता कोड उमगलेले आहेत. आणि मी आजही पालकमंत्र्याकडेची विनंती केली की ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्यांच्याकडे आज खायला काय नाही, त्यांना तूर्त धान्य द्यायची सूचना आपण दिली पाहिजे. आणि एकंदरीत निकष थोडेसे बाजूला ठेवून, निकषानुसार इतर जमिनीला देऊ द्या, पण निकष बाजूला ठेवून नदीकाठच्या, नाल्याकाठच्या जमिनीला दिलं पाहिजे. नाहीतर निकषातल्या मदतीने
त्या शेतकऱ्याचं काही होणार नाही. निकष बाजूला ठेवून निधी मदत केली तरी त्याचं काही होणार नाही, परंतु बुडत्याला काडीचा आधार बनल्यासारखं थोडाफार त्याचा आधार निर्माण होईल. साहेब, खरं तर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात सगळेच आमदार महायुतीचे आहेत. 2 खासदारसुद्धा आहेत लोकसभेचे, राज्यसभेचे महायुतीचे. असं असताना सगळ्यांनी मिळून एक शिष्टमंडळ सरकारकडे जाऊन विशेष पॅकेजची मागणी केली तर? नाही, त्या सत्ताधारी असो का विरोधक असो, पाऊस काही सांगून सत्ताधाऱ्याच्या किंवा विरोधकाच्या शेतात पडल्या असं नाही. लोकप्रतिनिधी म्हणल्यावर ठीक आहे, सत्ताधारी पक्षाचे आम्ही आहोत, 9च्या 9 आहेत, त्याच्यामध्ये MLC आहेत, पुन्हा राज्यसभेचे आहेत, सगळे सत्ताधारी लोक आहेत. मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि मी सगळ्या आमदारांना पण विनंती करेन, माझ्यासोबत जे येतील ते आम्ही सगळे मिळून जाऊ, किंवा त्यांची विनंती मला आली तर मी त्यांच्यासोबत जाईल. याच्यामध्ये कमी जास्तपणा कोणाचा नाही आहे, परंतु शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे ही माझी मनापासूनची इच्छा आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी दुःख बघितलेलं आहे. मी स्वतः त्या पावसात, आपण जर बघितलं असेल, मी स्वतः त्या पावसात होतो आणि हे सगळं चित्र काय रंगलं आहे, कसं रंगलं आहे हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं. त्याच्यामुळे विशेष पॅकेजची मागणी मी निश्चितपणाने भेटून करणार आहे. साहेब, दुसरीकडं मुंबईत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करतात. कसं आहे की समाज म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. अतिवृष्टीमुळं मला जरी जाणं झालं नसेल तरी त्यांची भूमिका ही सरकारने समजून घ्यावी. सरकारने त्याच्यावर योग्य तो मार्ग काढावा. आणि ज्या काही आता कॉमेंट्स किंवा ज्या काही चर्चा होत आहेत की मुंबईमध्ये सुलभ शौचालय बंद केलेले आहेत, हॉटेल्स बंद केलेले आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे. शेवटी आंदोलक आहेत, आंदोलकही तुमचेच आहेत, आंदोलक त्यांची मागणी मागतायत. त्याच्यामुळं अशा पद्धतीची दुर्दशा होऊ नये यासाठी महापालिकेला सूचना दिल्या पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. निश्चित आपण बघतोय हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार परतराव पाटील चिखलीकर, ज्यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी केली. त्यानंतर सरकारकडे या सगळ्या पाहणीनंतर विशेष पॅकेजची जी आहे ती मागणीसुद्धा करणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले, याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि आंदोलकाची सुद्धा गैरसोय होऊ नये याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे, असं आव्हानसुद्धा, अशी विनंतीसुद्धा त्यांनी सरकारकडे केली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.